कोणतीही नवीन सुरुवात आपल्या संस्कृतीनुसार शुभकार्यानेच करायची असते. आज आपल्या ट्रिपची सुरुवात करत आहोत हा शुभ नारळ वाढवून. बाप्पाच्या आशीर्वादाने हा प्रवास सुखाचा आणि आनंदायी होवो. चला तर मग कोकणाच्या दिशेने. गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात मित्रांनो. आज आम्ही निघालेलो आहोत कोकणात, तेही दापोली इथे. आमचा पुढच्या आठवड्यामध्ये ॲनिव्हर्सरी आहे, तर आम्ही या विकेंडलाच आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही दापोली इथे एक लक्झुरियस स्टे बुक केलेला आहे. तर आता आम्ही पहिले देवदर्शन, शॉपिंग आणि लेजर असं तिन्ही गोष्टी करणार आहोत. तर 3 दिवसांचा आमचा पूर्ण प्लॅन आहे. तर आमच्याबरोबर राहा. आम्ही आमचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करू. आम्ही सकाळी 6:30च्या आसपास निघालो होतो. आता साधारणतः 9 वाजलेले आहेत. तर आम्ही माणगावच्या पुढे एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो होतो. तर इथे या टायरमध्ये बसून जरा वेळ घालवतो. आम्ही आलेलो आहोत हॉटेल मानस इकडे. आत्ता ब्रेकफास्टसाठी आम्ही ऑर्डर केलं मिसळ आणि पोहे. एक मला आवडलं, यांच्याकडे फक्त 4च डिश असतात ब्रेकफास्टमध्ये: मिसळ, पोहे, मेदूवडा आणि बटाटा वडा. ही मिसळ फार झणझणीत नाही आहे. टेस्टला छान आहे. आणि नंतर मागवला होता बटाटा वडा, 1 प्लेट वडा आणि उसळ. वडा भरपूर गरम गरम मागवला होता, आत्ताच तळून काढला. वडा चांगला आहे. ह्या नाश्त्यानंतर घेऊया चहा, गरमागरम चहा. चहा चांगला आहे. नाश्त्याचं बिल झालं 330 रुपये. आम्ही बटाटा वडा, उसळ मागवलं होतं. बटाटा वडा 50 रुपयाचा आणि उसळ 50 रुपयाची होती. ते आता कळलं. आत्ता 127 किलोमीटर झालेले आहेत माणगाव. दापोली मुंबईपासून 250 किलोमीटर आहे. म्हणजे अजून एवढाच प्रवास अजून बाकी आहे. आपण एक्झॅक्ट मध्यामध्ये आलेलो आहोत. आता काही तासातच आपण पोचणार आहोत कोकणातल्या मिनी महाबळेश्वरला, म्हणजेच दापोली इथे. मुंबई गोवा हायवेवरून दापोलीला जाण्याच्या रस्त्याची चुकीची माहिती आम्हाला गुगलच्या बाईंनी दिली आणि आमचा रस्ता चुकला. आम्ही खेडवरून जाण्याच्या ऐवजी नातूनगरच्या मार्गे आतमध्ये वळलो. हे होतं नातूनगरचं प्रसिद्ध धरण आणि तिथलीच ही काही क्षणचित्रे. इथून गाडी फिरवून आम्ही पुन्हा मुंबई गोवा हायवेकडे लागलो आणि खेड मार्गे दापोलीच्या दिशेने निघालो. म्हणजे आता आपण दापोलीत पोचलेलो आहोत. तर वाजले आहेत दुपारचे 2. आता आम्ही जेवणासाठी हॉल्ट घेतलेला आहे. इथे फेमस आहे हॉटेल श्रेयस शुद्ध शाकाहारी. हे ब्राह्मणी पद्धतीच्या जेवणासाठी फार फेमस आहे. तुम्हाला जर का इकडची चव आवडत असेल ब्राह्मणी जेवणाची, तर तुम्ही इथे नक्की आवर्जून येऊ शकता. आम्ही आत्ता ऑर्डर केलेली आहे शनिवार स्पेशल थाळी. याच्यामध्ये आहे फणसाची भाजी, डाळिंबी उसळ, आमटी, कोशिंबीर, सोलकढी, गोडाचा शिरा, मसाले भात आणि भाकरी. त्याच्यात ऑप्शन येतो पोळ्यांचा आणि भात नंतर येईल. ही थाळी आपण दोघांमध्ये शेअर करू शकतो. आणि इथे बाकी पण यांच्या वेगवेगळ्या थाळ्या अवेलेबल आहेत. आम्ही आलेलो आहोत इकडे AC पार्टिशनमध्ये.
इकडे 20 ते 30 रुपये चार्जेस जास्त आहेत AC म्हणून. पण यांची जेवण अतिशय चांगलं असतं. मागच्या वेळेला आम्ही येऊन गेलो होतो एकदा, तर आम्हाला तरी चांगलं वाटलं होतं. दापोलीतून जेवण संपवून आम्ही निघालो होतो अंजरल्याला कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनासाठी. कोकणातली नागमोडी वळणं पार करून आम्ही पोचलो कड्यावरच्या गणपतीकडे. मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत अंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती या मंदिरामध्ये. आपण मागे बघू शकता, हा आहे कड्यावरचा गणपती. इथून समोर आहे समुद्रकिनारा आणि ह्या कड्यावरती म्हणजे या टेकडीवरती असलेला हा गणपती स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. सध्याच जीर्णोद्धार झालाय. चला आतमध्ये जाऊ. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. मंदिरात शिरताच या आवारात बनवलेली ही सुंदर हिरवीगार बाग आपलं मन वेधून घेते. मंदिरामध्ये हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे. स्त्रियांनाही पंजाबी ड्रेस किंवा साडीच अलाउड आहे. तर जे हाफ पॅन्ट घालून येतात त्यांच्यासाठी सोवळ्याची व्यवस्था इथे केली. हे आहे कड्यावरील गणपती मंदिर. पूर्वी हे मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ होतं, पण काळानुसार समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर जवळपास जलमय झालं. नंतर हे मंदिर या उंच डोंगरावर पुन्हा बांधण्यात आलं, म्हणूनच त्याला कड्यावरील गणपती असं नाव पडलं. या मंदिरातील गणपती बाप्पा हे उजव्या सोंडेचे आहेत. असं मानलं जातं की उजव्या सोंडेचा गणपती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली असतो, म्हणूनच इथे भाविकांची फार गर्दी होते. भक्तांची मनोकामना पूर्ण होते अशी सर्व भक्तांची इथे श्रद्धा आहे. मुख्य मंदिरातून बाहेर पडताच त्याच आवारात लागतं ते हे महादेवाचं एक मंदिर. गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन, शंकर सुमन भवानी नंदन, शंकर सुमन. मंदिराच्या मागचा परिसर आणि अशी मान्यता आहे की गणपतीची पावलं मागे उमटलेली आहेत कड्यावरती. तर आपण आता चाललो. असं मानलं जातं गणपतीची इथे पावलं पडली होती आणि ती शिळा आहे, तर त्याचं दर्शन घेतलं जातं. हे अतिशय 2 मिनिटाच्या अंतरावरून आहे मंदिरापासून. तर आता आपण या मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि समोर जे तुम्ही तिथे बघू शकत असाल तर तो आहे सुवर्णदुर्ग किल्ला आणि खाली दुर्गा मातेचं मंदिर आहे. त्याचा रस्ता वेगळा आहे, पण जर का पाऊल वाटेने कोणाला जायचं असेल तर इथून खालून पाऊल वाटही जाते. हेच ते प्रसिद्ध गणपतीचं पाऊल. आता ह्याच पावलांना गणपतीचे पाऊल म्हणून असल्याची मान्यता आहे. त्यामुळे सगळेजण ह्यालाच पूजतात, ह्यालाच नमस्कार करतात. मंदिराच्या आजूबाजूला नजर फिरवली की दिसतो तो निसर्गाचा चमत्कार. एका बाजूला अंजरले खाडी
समुद्राला जाऊन मिळते आणि दुसऱ्या बाजूला नारळ पोफळीची घनदाट जाडी. हे दृश्य पाहून असं वाटतं की बाप्पाने स्वतःसाठी कोकणातली सर्वात सुंदर जागा निवडलेली आहे. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर या पॉईंटवरून तुम्हाला आयुष्यातले सर्वोत्तम फोटो मिळू शकतात. इथं उभं राहिल्यानंतर समुद्राच्या लाटांचा आवाज आणि वाऱ्याची झुळूक तुमच्याशी संवाद साधते. विद्यावारिधी बुद्धी विधाता, विद्यावारिधी बुद्धी विधाता, गाइये गणपती जगवंदन, गाइये गणपती जगवंदन. सिद्धि सदन गजवदन विनायक, कृपा सिंधु सुंदर सबनायक. सिद्धि सदन गजवदन विनायक, कृपा सिंधु सुंदर सबनायक. हा होता मंदिर संस्थानाचा देणगी काउंटर, जिथे तुम्ही देणगी देऊ शकता आणि प्रसादाचे लाडूही घेऊ शकता. मंदिराच्या आवारात प्रवेश करतानाच आपल्याला भव्य पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देता येते मंदिर संस्थांकडून. त्यामुळे आता कदाचित आम्ही ऑड टायमिंगला आलो असू, पण तरीही पार्किंगची व्यवस्थित सुविधा आहे, टॉयलेटचीही व्यवस्था आहे आणि अजूनही काही डेव्हलपमेंटल कन्स्ट्रक्शन चालू आहे. गणपतीच्या दर्शनानंतर आम्ही निघालो आमच्या रिसॉर्टच्या दिशेने. फ्रेश झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आलो होतो. मी ऑर्डर केलं होतं चिकन सुक्का आणि लच्छा पराठा. चिकन सुक्का अतिशय झणझणीत आणि फारच टेस्टी होता. आमचे सरकार चिकन खात नसल्यामुळे त्यांनी पापलेट ऑर्डर केला होता. पापलेट अतिशय ताजा होता आणि रवा फ्राय नव्हता, त्याच्यामुळे सरकारांना तो फारच आवडला. मेन कोर्समध्ये ऑर्डर केलं होतं रेड थाय, प्रॉन्स करी आणि स्टीम राईस. मालवणी करीमध्ये जसा नारळाचा वापर केला जातो तसाच थाय करीमध्ये नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. थाई करीची टेस्ट अतिशय ऑथेंटिक होती. हा व्लॉग इकडेच थांबवतो. भेटूया दापोलीच्या पुढच्या भागामध्ये. आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.